अरुणभाऊ अडसर यांच्यामुळे विदर्भात कमळ फुलण्यास सुरुवात झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी दिल्या शुभेच्छा. माजी आमदार अरुणभाऊ अडसर यांचा वाढदिवसानिमित्त दिव्यांगांना 3 चाकी सायकलचे वितरण. विपरीत परिस्थिती आणीबाणीच्या काळात मागील 7 दशक संघर्ष करून विदर्भात अरुणभाऊ अडसर यांनी शिस्तबद्ध कार्यकर्ते घडविले. त्यांच्यामुळे आज भाजपला चांगले दिवस आले असून त्यांच्या पराकाष्ठेने त्याकाळी विदर्भात कमळ फुलण्यास सुरुवात झाली असल्याचा संदेश देत दीर्घायुष्याच्या शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या. केंद्रातील वरिष्ठ मंत्र्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्यातील मंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. विदर्भाची बुलंद आवाज. भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार अरुणभाऊ अडसर यांचा वाढदिवस तिन्ही तालुक्यात विविध उपक्रमाने साजरा करण्यात आला. मंगरुळ दस्तगीर येथे महाआरती, चांदूर रेल्वे येथे रक्तदान शिबिर, भाजपाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात आला. धामणगाव रेल्वे येथील अरुणोदय निवासस्थानी अरुणभाऊ अडसर व त्यांच्या अर्धांगिनी प्रतिभाताई अडसर यांना भाजपा महिला आघाडीच्या वतीने प्रथम औक्षमन करण्यात आले. त्यानंतर दिवसभर राज्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते व कार्यकर्त्यांनी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी एकच रीघ लावली होती. जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, सरपंच, उपसरपंच, विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी, प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी यांनी एकच गर्दी केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सचिव, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह मंत्रिमंडळाच्या सर्वच मंत्र्यांनी व राज्यातील आमदारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तालुक्यातील दिव्यांगांना गौण खनिज अंतर्गत प्राप्त निधीतून 3 चाकी सायकलचे वितरण विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष अरुणभाऊ अडसर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार प्रताप अडसर, तहसीलदार अभय घोरपडे, पंचायत समितीचे गट विकास अधिकारी योगेश वानखडे, विस्तार अधिकारी निलेश वाघ तसेच भाजपा पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आपल्या भागामधील दिव्यांग जन जे आहेत, ज्यांना पायाच्या त्रासामुळे चालता येऊ शकत नाही, दैनंदिन कामामध्ये असुविधा होते, त्यांना त्या सुविधा व्हावी याकरिता गौण खनिज च्या माध्यमातून आपण आज 2 लाखाच्या जवळपास 9 सायकलचं वाटप केलेलं आहे आणि अजून पुन्हा 8 लाखाच्या एकूण 36 अजून अतिरिक्त पुन्हा या सायकलींचं वाटप भविष्यात आपण करणार आहोत आणि मतदारसंघातील जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ मिळावा अशी यामधून अपेक्षा आहे. निमित्त आमच्या गावातील वकनाथ गावातील 2 सदस्य आहे की त्यांना चालता येत नसल्यामुळे त्यांना सायकल मिळाली आहे. त्याच्यामुळे आम्ही दादाचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. त्याची सायकल भेटल्याच्या ना आजपर्यंत काही कोणतीच स्कीम नाही भेटली, कोणतीच नाही दिली. अपंग आजपर्यंत कोणतंच नाही काही भेटलं. आज त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याला सायकल दोघाली धन्यवाद त्याचा आणि एवढी उमेश चंद्राचे गावातले वकनाथ सायकल भेटल्यामुळे मी धन्यवाद.